नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपला टॉपिक आहे बघा कॅलेंडर। आता मी ज्या तुम्हाला 3 तारखा सांगणार त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। पहिली तारीख बघा 1 मे। 1 मे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिन म्हणतो आपण, किंवा 1 मेला काय राहते आणखी कामगार दिन। 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन। नंतर बघा 2 ऑक्टोबर। 2 ऑक्टोबर गांधी जयंती। आणि 25 डिसेंबर नाताळ। नाताळ मीन्स क्रिसमस। या 3 तारखांना वर्ष कुठलेही असो, सामान्य वर्ष असो की लीप वर्ष असो, या 3 तारखांना वार कसा राहील, सारखाच राहील। आता स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कसा येईल बघा, 2023 साली गांधी जयंती जर सोमवारी साजरी झाली असेल तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या दिवशी साजरा झाला होता? तर काही कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, आन्सर कुठलं राहील, सोमवार। आता 3 तारखा कुठल्या ट्रिकनी लक्षात ठेवाल? एक वाक्य लक्षात ठेवा, गांधीजींनी महाराष्ट्रात नाताळ साजरा केला होता। आता गांधीजी म्हटलं म्हणजे तारीख बरोबर कुठली क्लिक होईल? 2 ऑक्टोबर। महाराष्ट्र म्हटलं म्हणजे 1 मे। नाताळ साजरा केला होता, नाताळ 25 डिसेंबर। गांधीजींनी महाराष्ट्रात नाताळ साजरा केला होता। वर्ष कुठलेही असो, या 3 तारखांना वार कसा राहील, सारखाच राहील। इज इट क्लिअर? आता बघा पुढील 4 तारखा लक्षात ठेवायच्या तुम्हाला। आता कुठल्या 4 तारखा आहेत बघा, 1 ऑगस्ट। 1 ऑगस्ट टिळक पुण्यतिथी। 1 ऑगस्ट टिळक पुण्यतिथी। देन 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट बघा स्वातंत्र्य दिन। नंतर आहे तिसरी तारीख बघा 5 सप्टेंबर। 5 सप्टेंबर शिक्षक दिन। आणि शेवटची तारीख आहे बघा 4थी तारीख 14 नोव्हेंबर बालक दिन। या 4 तारखांना सुद्धा वर्ष कुठलीही असो, सामान्य वर्ष असो की लीप वर्ष असो, या 4 तारखांना वार कसा राहील, सारखाच राहील। इज इट क्लिअर? स्पर्धा परीक्षेमध्ये बघा प्रश्न कसा येईल, 2023 साली शिक्षक दिन जर मंगळवारी साजरा झाला असेल तर त्याच वर्षी बालक दिन कुठल्या दिवशी साजरा झाला होता? काही कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, बिंदास आपलं उत्तर कुठलं राहील, मंगळवार। इज इट क्लिअर? आता या 4 तारखा आपण कुठल्या ट्रिकने लक्षात ठेवूया बघा, एक सेंटेन्स लक्षात ठेवा, टिळकांनी शिक्षकांसोबत आणि बालकांसोबत मिळून स्वातंत्र्य दिन साजरा केला। टिळकांनी शिक्षकांसोबत आणि बालकांसोबत मिळून स्वातंत्र्य दिन साजरा केला। इज इट क्लिअर? बघा टिळक 1 ऑगस्ट टिळक पुण्यतिथी, शिक्षक 5 सप्टेंबर, बालक 14 नोव्हेंबर आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट। इज इट क्लिअर? या 4 तारखांना वार कसा राहील, सारखाच राहील। थँक्यू।